विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आकलन या घटकातील सूचना पालन या हा जो आपला टॉपिक आहे, या टॉपिकच्या संदर्भामध्ये मागील 2 दिवसांपासून आपण अभ्यास करत आहोत. तर मागील 2 तासिकांमध्ये सूचना पालन, वर्णन व मजकूर या घटकाच्या संदर्भामध्ये जे जे काही महत्त्वाचे मुद्दे होते ते आपण त्या मुद्द्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. पहिल्या तासिकेमध्ये आपण सूचना पालन या घटकाशी संबंधित मराठी वर्णमालेचा अभ्यास या ठिकाणी केला होता. अगदी सविस्तर आपण मराठी वर्णमालेविषयी माहिती पाहिली होती. त्यानंतर जोडाक्षरे कशी ओळखायची, जोडाक्षरांसंदर्भात कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे याचा आपण पहिल्या तासिकेमध्ये अभ्यास केला होता. त्यानंतर दुसऱ्या तासिकेमध्ये आपण एखाद्या शब्दातील विशिष्ट अक्षराचे स्थान कसे निश्चित करायचे, त्या अक्षराच्या डावीकडे असणारी अक्षरे कोणती किंवा किती, किंवा उजवीकडे असणारी अक्षरे किती आणि कोणती, हे कसं ओळखायचं या संदर्भामध्ये आपण अभ्यास केला. त्यानंतर 2 अक्षरांच्या दरम्यान असणारी अक्षरे किती आहेत, ती अक्षरे ओळखताना ती 2 अक्षरे धरायची की नाही धरायची, किंवा पासून आणि पर्यंत जेव्हा आपण अक्षर मोजतो त्यावेळेला ती अक्षरे पकडायची की नाही, या सर्व बाबींविषयी आपण मागील 2 तासिकांमध्ये अभ्यास केलेला आहे. तर आज आपण सूचना पालन या घटकासंदर्भामध्ये जे सराव प्रश्न आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या घटकाच्या संदर्भाने कसे विचारले जातात, त्या सर्व प्रश्नांचा अभ्यास आपण आजच्या या तासिकेमध्ये करणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया. आज आपण सूचना पालन या घटकाच्या संदर्भाने फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचा सराव घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपण. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे या ओळीमध्ये किती अक्षरे एकारांत आहे, एकारांत अक्षरे किती आहेत असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. एकारांत अक्षरे, आता आपण शब्दांचं वर्गीकरण, अक्षरांचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं हे आपण मागील तासिकेमध्ये व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. तर पुन्हा एकदा मी सांगतो की एखादा शब्द किंवा अक्षर हे कोणतं आहे हे ओळखण्यासाठी त्या अक्षरामध्ये किंवा त्या शब्दामध्ये शेवटी स्वर कोणता आलेला आहे, शेवटी स्वर कोणता आलेला आहे हे पाहिलं जातं. त्या अक्षराच्या किंवा त्या शब्दाच्या शेवटी जो स्वर असेल त्या स्वरावरून त्या शब्दाचं किंवा त्या अक्षराचं वर्गीकरण आपण करत असतो. मग आता शेवटी आपल्याला स्वर, एकारांत अक्षरांमध्ये शेवटी जो स्वर येतो तो येतो ए. ए हा स्वर येतो. ए स्वर म्हणजेच काय, तर मात्रा. ए स्वर म्हणजेच काय, मात्रा. म्हणजेच काय, ज्या शब्दांच्या शेवटी ए हा स्वर आलेला आहे किंवा ज्या अक्षरांच्या शेवटी, तर आपल्याला अक्षरे म्हटलेलं आहे, अक्षर विचारलेले आहेत, शब्द नाही. मग ज्या अक्षरांच्या शेवटी ए हा स्वर आलेला आहे अशी किती अक्षर या ओळीमध्ये आलेली आहेत असा आपला प्रश्न आहे. आपण बघूया. केल्याने ए स्वर कधी येतो, जेव्हा एखाद्या अक्षराला मात्रा असते त्यावेळेला ए हा स्वर येतो. बघा, केल्याने मध्ये के, त्यानंतर ने, हे, रे, के, ले आणि जे. किती अक्षर आहेत की ज्या, किती अक्षर असे आहेत की जे एकारांत आहेत. एकारांत म्हणजे ज्याच्या शेवटी ए हा स्वर आलेला आहे अशी किती अक्षर आहेत. मग आपण ते सर्व अक्षरांना गुणा केला, 1 2 3 4 5 6 आणि 7.
म्हणजे या ओळीमध्ये एकूण 7 अक्षर अशी आहेत की जी एकारांत आहेत, ज्यांच्या शेवटी ए हा स्वर आलेला आहे. सर्वांना समज सर्वांना एकारांत असेल. आता इथे एकारांत विचारलेले आहे. आपण अनेक प्रश्न असे मागील तासिकेमध्ये सुद्धा पाहिले की आकारांत. आकारांत म्हणजे काय की ज्यांच्या शेवटी आ हा स्वर आलेला आहे अशी अक्षर किंवा शब्द किती आहेत. आ म्हणजे काय की ज्यांच्या शेवटी काय आलेला आहे, काना आलेला आहे, त्यांना आपण आकारांत शब्द किंवा अक्षर असं म्हणत असतो. कधी कधी अकारांत विचारतात आपल्याला, म्हणजे ज्या अक्षरांच्या किंवा शब्दांच्या शेवटी अ हा स्वर आलेला आहे अशी किती अक्षरे या ओळीमध्ये आलेली आहेत. तर हा पहिला प्रश्न झाला. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. दुसरा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 2. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. प्रश्न आहे या ओळीतील उद्गार चिन्हापासून, काय प्रश्न आहे बघा, या ओळीतील उद्गार चिन्हापासून 6व्या शब्दाच्या उजवीकडील तिसरा शब्द, 6व्या शब्दाच्या उजवीकडील तिसरा शब्द कोणता. आता आपल्याला काय करावं लागेल. अगोदर मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की सूचना पालन या घटकामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न दिलेल्या क्रमाने आपण कृती केली पाहिजे. मग आता काय करू आपण, या ओळीतील उद्गार चिन्हापासून 6व्या शब्दाच्या, मग आता उद्गार चिन्हापासून 6वा शब्द कोणता आहे ते आपल्याला सर्वप्रथम शोधणं गरजेचं आहे. तर उद्गार चिन्ह कुठं आहे बघा, इथं उद्गार चिन्ह आहे. मग या उद्गार चिन्हापासून 6वा शब्द म्हणजे त्याच्या पुढचा 6वा शब्द, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, चौथा, 5वा, 6वा शब्द. बरोबर. आता बघा या ओळीतील उद्गार चिन्हापासून 6व्या शब्दाच्या, 6वा शब्द आहे वसा. वसा हा शब्द आलाय. आपण उद्गार चिन्हापासून अगोदर 6वा शब्द निश्चित केला. आता तो शब्द आपल्याला मिळालेला आहे. आता पुढे काय म्हटलेलं आहे, या 6व्या शब्दाच्या उजवीकडील तिसरा शब्द, उजवीकडील तिसरा शब्द, वसा या शब्दाच्या उजवीकडचा तिसरा शब्द. आता उजवीकडचा म्हणजे आपला जो उजवा हात आहे, आपली जी उजवी बाजू आहे, मग वसा शब्दाच्या उजवीकडे, मग हा होईल पहिला, हा होईल दुसरा शब्द आणि हा होईल तिसरा शब्द. वसा या शब्दाच्या उजवीकडचा तिसरा शब्द, पहिला, दुसरा, तिसरा, म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे हा पर्याय क्रमांक 2. हा शब्द आहे की जो उद्गार चिन्हापासून 6व्या शब्दाच्या उजवीकडे असणारा तिसरा शब्द आहे. म्हणजे बघा ज्या क्रमाने आपल्याला कृती करायला सांगितलेली आहे, ज्या क्रमाने आपल्याला सूचना दिलेल्या आहेत, त्याच क्रमाने जर आपण कृती केली तर आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायला मदत होते. चला पुढचा प्रश्न आपण घेऊया. प्रश्न तिसरा आहे, सत्याविन नाही धर्म तो रोकडा, जनांशी वाकडा मतभेद. सत्य सोडून जाता वादामध्ये पडे, बुद्धीस वाकडे जन्मभर. अशा प्रकारच्या ओळी आपल्याला दिलेल्या आहेत. आणि या ओळीमध्ये किती अक्षरी शब्द, प्रश्न काय विचारला बघा, या ओळीमध्ये किती अक्षरी शब्द सर्वाधिक आहे, किती अक्षरी शब्द सर्वाधिक आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे. मग आता बघा 4 पर्याय दिलेले आहेत आपल्याला. 1 अक्षरी शब्द, 2 अक्षरी शब्द, 3 अक्षरी शब्द, 4 अक्षरी शब्द. आपण काय करूया, 4ही पर्यायांचे शब्द किती आहेत ते आपण बघूया. आता सर्वप्रथम 1 अक्षरी शब्द, या 2 ओळींमध्ये 1 अक्षरी शब्द किती आहेत बघा. पहिला शब्द मिळाला आपल्याला, तो हा 1 अक्षरी शब्द आहे पहिल्या ओळीमध्ये. त्याच्यानंतर
एकच आहे बघा, एक अक्षरी शब्द फक्त एक आहे. दुसऱ्या ओळीमध्ये एक अक्षरी शब्द नाही. म्हणजे एक अक्षरी शब्द फक्त आपल्याला तो हा एकमेव एक अक्षरी शब्द या ठिकाणी दोन्ही ओळीमध्ये आलेला आहे. आता दोन अक्षरी शब्द पहिल्या ओळीमध्ये दोन अक्षरी शब्द बघा बरं, नाही हा दोन अक्षरी शब्द आहे. त्यानंतर धर्म, त्यानंतर सत्य, सोडू, जाता, पडे, एवढे शब्द आलेले आहेत. आता किती आले? 1 2 3 4 5 6 दोन अक्षरी शब्द या ओळीमध्ये आलेले आहेत. 6 दोन अक्षरी शब्द आहेत. पुन्हा एकदा बघूया बघा, सत्य नाही हा दोन अक्षरी शब्द आहे. धर्म हा दोन अक्षरी शब्द आहे. त्यानंतर सत्य, सोडू, जाता आणि पडे, म्हणजे असे 1 2 3 4 5 आणि 6 शब्द दोन अक्षरी शब्द आहेत. त्यानंतर तीन अक्षरी शब्द, तीन अक्षरी शब्द किती आहेत बघा. आता तीन अक्षरी शब्द, रोकडा, जनांशी, वाकडा, त्यानंतर बुद्धीस आणि वाकडे. किती झाले? तीन अक्षरी शब्द किती झाले बघा बरं. 1 2 3 4 5 किती झाले? 5 तीन अक्षरी शब्द झाले 5. आता आपल्याला चौथा पर्याय जो आहे, चार अक्षरी शब्द किती आहे? या ओळीमध्ये चार अक्षरी शब्द किती आहेत? पहिला शब्द बघा, सत्याविन हा एक चार अक्षरी शब्द आहे. त्यानंतर मतभेद हा देखील चार अक्षरी शब्द आहे. वादामध्ये हा देखील चार अक्षरी शब्द आहे. आणि जन्मभर हा चार अक्षरी शब्द आहे. म्हणजे बघा, एकूण चार अक्षरी शब्द झाले 1 2 3 आणि 4. चार अक्षरी शब्द किती झाले? एकूण चार शब्द झाले. मग आता आपल्याला जे चारही पर्याय विचारलेले होते, दिलेले होते, त्या चारही पर्यायांचे शब्द आपण लिहून काढले. एक अक्षरी शब्द एकच आहे, दोन अक्षरी शब्द 6 आहे, तीन अक्षरी शब्द 5 आहे, चार अक्षरी शब्द 4 आहे. आता आपला प्रश्न काय आहे? आपला प्रश्न आहे, या ओळीमध्ये किती अक्षरी शब्द सर्वाधिक आहे? सर्वाधिक शब्द कोणत्या अक्षराचे आहेत? तर आपण पाहिलं सर्वाधिक संख्या 6 ही कोणत्या अक्षरांची आहे? दोन अक्षरी शब्द सर्वाधिक आलेले आहे. बरोबर आहे की नाही? एक अक्षरी, तीन अक्षरी, चार अक्षरी या सर्वांच्या तुलनेमध्ये दोन अक्षरी शब्दांची संख्या 6 आहे. म्हणजे आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. या ओळीमध्ये दोन अक्षरी शब्द सर्वाधिक आलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न सूचना पालन या घटकामध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. चौथा प्रश्न आपल्या समोर आहे बघा. चौथा प्रश्न आहे, मा, स, क, से, ज, व या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरांपासून खर्च या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होईल? आता सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल की जी अक्षर दिलेली आहेत त्या अक्षरांपासून सर्वप्रथम काय म्हणते बघा, या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील, म्हणजे या अक्षरांपासून आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे? एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. 5 अक्षर दिलेले आहेत. या 5 अक्षरांपासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतोय का बरं? या 5 अक्षरांपासून जर आपण अक्षर योग्य त्या क्रमाने जुळून अर्थपूर्ण शब्द तयार होते. या ठिकाणी बघा, स, मा, ज, से, व, क, म्हणजे कोणता शब्द तयार होईल यापासून? समाजसेवक.
ही अक्षरे जुळवल्यानंतर यापासून या अक्षरांपासून जो शब्द तयार होतो तो आहे समाज सेवक. आता काय
काही तांत्रिक अडचणीमुळे आपण पुन्हा एकदा लेक्चर सुरू आहे समान अंतरावर दोन्ही अक्षरे म हा डावीकडून चौथा आहे, स हा उजवीकडून चौथा आहे, म्हणून दोन्ही अक्षर समान अंतरावर आहेत आणि म्हणून पहिला पर्याय जो आहे तो आपला अचूक आहे. आता दुसरा पर्याय बघा, दुसरा पर्याय आपण पडताळून पाहू, भा आणि ध. तर बघा भा भा कुठं आहे बघा, उजवीकडून दुसरा आणि ध आहे हा डावीकडून तिसरा आणि हा उजवीकडून दुसरा. समान अंतरावर आहे का दोन्ही? नाही, म्हणजे हा पर्याय अचूक होणार नाही, कारण हा डावीकडून तिसरा आहे, हा उजवीकडून दुसरा आहे, दोन्ही समान अंतरावर नाही, म्हणून दुसरा पर्याय होणार नाही. आता तिसरा पर्याय बघू आपण, ध आणि म. बघा ध आणि म, ध आहे डावीकडून तिसरा आणि म आहे तो उजवीकडून तिसरा, म्हणजे ध आणि म ही अक्षर सुद्धा सर्व धर्म समभाव या शब्दामध्ये डावीकडून आणि उजवीकडून समान अंतरावर आहे. म्हणजे आपल्याला अचूक असलेले दोन पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. आता चौथा पर्याय पण आपण बघूया, व. कुठं आहे बघा व, व आहे उजवीकडून पहिला अक्षर आणि हा जो आहे ऋ हे आहे डावीकडून दुसरा अक्षर. हे उजवीकडून पहिला अक्षर, हे डावीकडून दुसरा अक्षर, म्हणजे हे देखील समान अंतरावर नाही. म्हणजे अशा पद्धतीने बघा की शब्दामध्ये डावीकडून आणि उजवीकडून समान अंतरावर असणारी अक्षरे आणि त्याच्यामध्ये दोन अचूक पर्याय, तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे दोन्ही अचूक आहे. पुढील प्रश्न पाहूया आपण. बघा 6वा प्रश्न आहे, संदेश वहन हा एक स्पेसिफिक शब्द आपल्याला दिलेला आहे आणि या संदेश वहन या शब्दातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरांपासून, कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून शरीर या अर्थाचा शब्द, अर्थाचा शरीर या अर्थाचा शब्द बनतो. संदेशवन शरीर, शरीराला समानार्थी शब्द कोणता आलेला आहे? तर पर्याय दिलेले आहेत 2 व 3, 3 व 4, 3 व 5 आणि 2 व 5. तर बघा जर आपण शब्दाचं निरीक्षण केलं तर शरीर, शव, शव म्हणजे शरीर, शव म्हणजे शरीर. महाश्य हा जेव्हा कोणत्या क्रमांक कोणत्या बाजूकडून सुरुवात करायची असं दिलेलं नसतं, तेव्हा आपण नियम पाहिलाय की डावीकडून सुरुवात करायची असते मोजायला. म्हणून हा जो आहे पहिला, दुसरा, तिसरा आणि हा चौथा शब्द, म्हणजे तिसरा आणि चौथा शब्द म्हणजे पर्याय क्रमांक 3 व 4. पर्याय क्रमांक 3 व तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं जे अक्षर आहे श आणि व याच्यापासून तयार होणारा शब्द शव हा शरीर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. सातवा प्रश्न आहे, केवल प्रयोगी हा शब्द दिलेला आहे आपल्याला. केवल प्रयोगी या शब्दातील उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या, डावीकडील दुसऱ्या अक्षराच्या उजवीकडील लगतचे अक्षर कोणते? अनेक सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचनांप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. ज्याप्रमाणे सूचना दिल्या असतील त्याच क्रमाने आपण उदाहरण सोडवणार आहोत. आता बघा केवल प्रयोगी,
या शब्दातील उजवीकडून प्रथम सांगितले आपल्याला उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडून तिसरं अक्षर आपल्याला अगोदर शोधावं लागेल. उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडून तिसरं अक्षर हे उजवीकडून पहिलं अक्षर आहे, हे उजवीकडून दुसरं अक्षर आहे आणि हे उजवीकडून तिसरं अक्षर आहे प्र. केवल प्रयोगी या शब्दातील उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या तिसरं अक्षर आपल्याला मिळाले प्र. पहिली कृती आपली झाली पूर्ण. आता पुढे काय म्हटले बघा, या तिसऱ्या अक्षराच्या डावीकडील दुसऱ्या अक्षराच्या आता याच्या डावीकडील दुसरं अक्षर सर्वप्रथम काय केलं आपण या शब्दातील उजवीकडून तिसरं अक्षर शोधलं. आता या तिसऱ्या अक्षराच्या काय म्हटले डावीकडील दुसऱ्या अक्षराच्या याच्या डावीकडील दुसरं अक्षर आता डावी बाजू ही आहे म्हणून हे पहिलं होईल हे दुसरं होईल म्हणजे याच्या डावीकडचं दुसरं अक्षर कोणतं येईल उ हे अक्षर येईल. आता पुन्हा आपल्याला काय सांगितले बघा डावीकडील दुसऱ्या अक्षराच्या उजवीकडील लगतचे आता याच्या उजवीकडचं उजवी बाजू आपली जी उजवी बाजू आहे याच्या उजवीकडचं लगतचे म्हणजे काय एकदम शेजारचा. लगतचे म्हणजे काय शेजारचा. मग जे अक्षर आपल्याला मिळालेलं आहे काय म्हटलंय दुसऱ्या अक्षराच्या उजवीकडील लगतचे मग या दुसऱ्या अक्षराच्या उजवीकडील लगतचं अक्षर आपल्याला मिळालेलं आहे ल. कोणतं अक्षर मिळतंय ल हे अक्षर मिळालेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर या ठिकाणी असणार आहे. म्हणजे बघा आपल्याला काय केलं होतं या प्रश्नामध्ये अनेक कृती 3 कृती दिलेल्या होत्या आणि त्या 3 कृती क्रमाने आपण पूर्ण केल्यानंतर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकलो. पुन्हा एकदा मी रिपीट करते बघा केवल प्रयोगी या शब्दातील उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या मग उजवीकडून तिसरं अक्षर घेतलं पहिलं हे दुसरं हे तिसरं अक्षर मिळालं आपल्याला प्र. याच्या डावीकडील दुसरं अक्षर याच्या डावीकडचं पहिलं दुसरं अक्षर आपल्याला मिळालं व आणि नंतर आपल्याला सांगितलं होतं या वच्या उजवीकडील लगतचे आणि ते अक्षर आपल्याला मिळालं लगतचे म्हणजे शेजारचं उजवीकडील लगतचं अक्षर आपल्याला मिळालं ल हे अक्षर. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 ल. म्हणजे एकापेक्षा जास्त सूचना जरी दिलेल्या असतील तरी ज्या क्रमाने सूचना दिलेल्या असतील त्याच क्रमाने आपण कृती करणं अपेक्षित आहे म्हणजे आपल्याला अचूकपणे उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. तर आता पुढचा प्रश्न आहे बघा 8वा प्रश्न आहे आपल्या समोर. प्रश्न 8वा ट ले था प क क ख ही सर्व अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्यातील सुरुवातीपासून 6वे अक्षर कोणते असा प्रश्न आहे आपण. आता सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल ही जी अक्षरं दिलेली आहेत त ले था प क क आणि ख या अक्षरांपासून कोणता शब्द अर्थपूर्ण शब्द तयार होतो ते आपल्याला अगोदर शोधावा लागेल. बघा बरं मग या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होतोय. जर आपण अक्षर काळजीपूर्वक जर निरीक्षण केलं तर बघा या अक्षरांपासून शब्द तयार होतोय आपला प ट क था ले ख क पटकथा लेख शब्द काय तयार होतोय पट कथा लेखक पटकथा लेख असा शब्द या अक्षरांपासून तयार होतो. पट पट कथा लेखक पटकथा लेखक. आता सर्वप्रथम आपण काय केलंय ही सर्व प्रश्नामध्ये सांगितलंय ही सर्व अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार केला. आपण सर्वप्रथम एक अर्थपूर्ण शब्द तयार केला. शब्द तयार झालेला आहे आपला पटकथा लेखक. आता हा शब्द तयार केल्यानंतर त्यातील सुरुवातीपासून 6वे अक्षर
सुरुवातीपासून म्हणणे, सुरुवात कुठून झाली शब्दाची, इथून सुरुवात झाली. प हे पहिलं अक्षर आहे, इकडून सुरुवात करणार का आपण शब्दाची, नाही. म्हणजे सुरुवातीपासून 6वं अक्षर. मग बघा, हे पहिलं अक्षर, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं आणि 6वं अक्षर आपल्याला मिळालेलं आहे ख. ख म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं आजचं उत्तर असणार आहे. काय केलं आपण बाबा, पुन्हा एकदा सांगतो मी, ही सर्व अक्षरे जोडून एक अर्थपूर्ण शब्द तयार केला. तर शब्द होता पटकथा लेखक, आणि हा अर्थपूर्ण शब्द तयार केल्यानंतर त्यातील आपलं असं म्हटलं होतं की सुरुवातीपासून 6वं अक्षर. सुरुवातीपासून 6वं म्हणजे 1 2 3 4 5 6 ख हे अक्षर आपल्याला मिळालं. म्हणजे पर्याय क्रमांक हे आपलं असणार आहे अचूक उत्तर. एकदा आपल्याला अर्थपूर्ण शब्द मिळाल्यानंतर अर्थपूर्ण शब्द विचारपूर्वक तयार करायचा आहे. एकदा शब्द मिळाल्यानंतर मग त्यातील डावीकडचा शब्द विचारला असेल, उजवीकडचा शब्द विचारला असेल, मधोमध येणारा अक्षर विचारला असेल, मधोमध येणाऱ्या अक्षराच्या डावीकडचा अक्षर, उजवीकडचा अक्षर, काही प्रश्न विचारला तरी आपल्याला सोडवता येईल. पण कधी अगोदर आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करता आला पाहिजे. म्हणून अर्थपूर्ण शब्द काळजीपूर्वक तयार करायचा आहे. एकदा अर्थपूर्ण शब्द मिळाला की मग पुढचं आपलं काम सोपं होऊन जाईल. तर बघा, पुढचा प्रश्न पाहूया आपण. नववा प्रश्न आहे, ज्ञानी लोक क्षत्रिय असतात या वाक्यामध्ये जोडाक्षरे किती आहेत? वाक्य आहे आपलं, ज्ञानी लोक क्षत्रिय असतात या वाक्यामध्ये जोडाक्षरे काय म्हटलेलं आहे? या वाक्यामध्ये जोडाक्षरे किती आहे? तर बघा, ज्ञान आपण जोडाक्षरांच्या संदर्भामध्ये पहिल्या तासिकेमध्ये अगदी विस्तृतपणे अभ्यास केलेला आहे की कोणती अक्षरे जोडाक्षरे असतात, कोणती अक्षरे जोडाक्षरे नसतात. तर बघा, याच्यामध्ये ज्ञान हे जोडाक्षर आहे, मी हे जोडाक्षर नाही, लो नाही, क नाही, श हे जोडाक्षर आहे. बघा, त्यानंतर त्र हे जोडाक्षर आहे आणि उर्वरित ही जोडाक्षर नाही. असतात मध्ये कोणतेही जोडाक्षर नाही. म्हणजे बघा, निय, त्यानंतर श आणि त्र ही जोडाक्षर आहे. हे दोन जे आहेत, श आणि ज्ञ, ही दोन जोडाक्षर आहेत, नेहमी लक्षात ठेवायचं आहे. तर संयुक्त व्यंजनामध्ये श आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजन आहे आणि संयुक्त व्यंजनामध्ये जेव्हा स्वर मिसळला जातो त्यावेळेला ही जोडाक्षर त्या ठिकाणी तयार होत असतात. म्हणजे याच्यामध्ये मग 1 2 आणि 3 म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. या ओळीमध्ये, या वाक्यामध्ये एकूण 3 जोडाक्षरे आलेली आहेत आणि या जोडाक्षरांचं कोणत्या व्यंजनांपासून बनलेलं आहे ते सुद्धा आपण पाहिलं होतं मागील तासिकेमध्ये. क हे व्यंजन अधिक श हे व्यंजन अधिक अ हा स्वर, अशा पद्धतीने ही जोडाक्षर तयार झालेली असतात. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुन्हा एकदा जोडाक्षरांचा प्रश्न आहे. बघा, रूप, रंग यांपेक्षा धैर्य, जिद्द, परिश्रम करण्याची वृत्ती, पक्का निश्चय हे श्रेष्ठ गुण आहेत. या वाक्यात किती जोडाक्षरे आली आहे? आता यामध्ये असणारी जोडाक्षरे आपल्याला मोजायची आहेत. बघा, आता आपण कोणकोणती जोडाक्षरे आहेत ते बघूया. रूप नाही, रंग नाही, यापेक्षा श हे जोडाक्षर आहे. बघा, श हे काय आहे? जोडाक्षर आहे. श हे जोडाक्षर आहे. त्याच्यानंतर रिय, रिय हे जोडाक्षर आहे. नंतर जिद्द मध्ये द हे द जोडला आहे, द हे जोडाक्षर आहे. श्रम हे जोडाक्षर आहे. परिश्रम मध्ये श्र हे जोडाक्षर आहे. करण्याची मध्ये न्या हे जोडाक्षर आहे. करण्याची वृत्ती मी तुम्हाला सांगितलंय पहिल्या तासिकेमध्ये
रू हे जोडाक्षर नाही. बघा, रू हे जोडाक्षर नाही. बरेचसे मुलं त्या ठिकाणी चुका करतात. रू व या व्यंजनामध्ये फक्त रू हा स्वर मिसळल्यामुळे रू हे अक्षर तयार होते, परंतु रू हे जोडाक्षर नाही. लक्षात ठेवायचे. म्हणून रू हे जोडाक्षर होणार नाही. ती हे जोडाक्षर आहे. क जोडलाय, का हे जोडाक्षर आहे. निश्चयमध्ये श हे जोडाक्षर आहे. पुन्हा एकदा स्र जोडाक्षर आहे. ष्ट हे जोडाक्षर आहे. किती जोडाक्षरे झाली बघा बरं. पुन्हा एकदा आपण पाहूया. बघा, रूपमध्ये कोणतेही जोडाक्षर नाही. रंग शब्दामध्ये कोणतेही जोडाक्षर नाही. यामध्ये क्ष हे जोडाक्षर आहे. धैर्यामध्ये रिय हे जोडाक्षर आहे. जिद्दमध्ये फक्त जिद्द द जोडलाय त हे जोडाक्षर आहे. परिसरामध्ये श्रम न्या हे जोडाक्षर आहे. वृत्तीमध्ये रू जोडाक्षर नाही. ती हे जोडाक्षर आहे. का हे जोडाक्षर आहे. च हे जोडाक्षर आहे. श्रेष्ठ. आता किती जोडाक्षर झाले बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. म्हणजे या शब्दांमध्ये किंवा या वाक्यामध्ये एकूण 10 जोडाक्षरे आलेली आहे. किती जोडाक्षरे आलेली आहेत? 10 ही जोडाक्षरे आलेली आहे. त्याच्यामध्ये बहुतांश विद्यार्थी चुका कुठं करतात की ते रूला जोडाक्षर पकडतात. परंतु लक्षात ठेवा, मी पहिल्या तासिकेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की ट्रू रू रू ही अक्षरे जोडाक्षरे नाही. त्यांना जोडाक्षर आपण म्हणत नाही. म्हणजे या वाक्यामध्ये एकूण 10 जोडाक्षर आलेले आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे बघा. पर्यावरणवादी शब्द दिलेला आहे आपल्याला. पर्यावरणवादी या शब्दातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून युद्ध या शब्दाचा या अर्थाचा शब्द म्हणजे युद्धाचा समानार्थी शब्द, युद्धाचा कोणता समानार्थी शब्द या शब्दामध्ये लपलेला आहे. ते अक्षरांचे क्रमांक आपल्याला विचारलेले आहेत. पर्यावरणवादी याच्यामध्ये कोणती अशी अक्षर आहेत की त्याच्यापासून युद्ध या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होतो. तर बघा, आपल्याला सर्वांना माहित आहे रण म्हणजे युद्ध. आपण म्हणतो रणांगणात. रणांगणात म्हणजे काय? युद्धाच्या मैदानात, आहे का नाही? म्हणजे रण म्हणजे युद्ध. लक्षात ठेवा. मग आता रण मध्ये रचा क्रमांक पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा शब्द आहे. आणि न हा 5वा शब्द आहे. म्हणजे चौथ्या आणि 5व्या क्रमांकाच्या अक्षरापासून युद्ध या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होतो. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, 4 आणि 5. बरोबर आहे? 4 आणि 5. चौथा अक्षर आहे र, 5वा अक्षर आहे र न आणि त्याच्यापासून शब्द तयार झाला रण. रण म्हणजे युद्ध. रण म्हणजे युद्ध. म्हणजे युद्ध या शब्दाचा समानार्थी शब्द रण हा तयार होते 4थ्या आणि 5व्या क्रमांकाच्या अक्षरापासून. चला पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुन्हा एकदा जोडाक्षरे किती आली आहे असं विचारलेलं आहे आपल्याला या प्रश्नामध्ये. बहुतांश प्रश्न हे जोडाक्षरांवर, वर्णमालेवर यावर विचारलेले असतात सूचना पालन या घटकामध्ये. तर प्रश्न आहे, विज्ञानामुळे देशात क्रांती झाली आणि सर्वजण ज्ञानी बनले या वाक्यामध्ये किती जोडाक्षरे आली आहेत? या वाक्यात किती जोडाक्षरे आली आहेत? आता याच्यामध्ये जोडाक्षरे कोणकोणती आहेत ते आपण शोधू.
तर बघा पहिला जो शब्द आहे विज्ञानामुळे, मी आताच तुम्हाला सांगितलं की ज्ञ हे काय आहे, जोडाक्षर आहे. पहिल्या शब्दामध्ये फक्त ज्ञ जोडाक्षर आहे. दुसऱ्यामध्ये देशामध्ये देशात शब्दामध्ये कोणतं जोडाक्षर आहे का, नाही. क्रांती या शब्दामध्ये बघा क्रा हे जोडाक्षर आहे. क्रा पहिला र जोडला, पहिला र जोडला की क्रा तयार होतो. क्रांती झाली, झाली मध्ये नाही आणि नाही रुव, रुव हे देखील जोडाक्षर आहे. रुव हे जोडाक्षर आहे. त्यानंतर ज्ञा म्हणजे किती झाले बघा बरं, विज्ञानामुळे देशात क्रांती झाली. 1 2 3 आणि 4 पर्याय क्रमांक 1. 4 जोडाक्षर आहे या वाक्यामध्ये. 4 जोडाक्षर कोणते आहेत बघा, विज्ञानामुळे मध्ये ज्ञा, क्रांती मधला क्रा, रुव हे जोडाक्षर आहे आणि ज्ञा हे आणखी एक जोडाक्षर आहे. 1 2 3 4 म्हणून पर्याय क्रमांक 1 4. विज्ञानामुळे देशात क्रांती झालेली सर्वजण ज्ञानी बनले या वाक्यामध्ये एकूण 4 जोडाक्षरे आली आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न आहे बघा, मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. वरील श्लोक जो आहे रामदास स्वामींचा आहे, वरील श्लोकामध्ये किती आकारांत, काय म्हटलेला आहे, आकारांत शब्द. बरोबर, प्रश्न नीट समजून घ्या. शब्द विचारले आहे का अक्षर विचारले आहे. आता या प्रश्नामध्ये पहिली गोष्ट तर आपल्याला आकारांत शब्द ओळखायचे, शब्द ओळखायचे, अक्षर विचारलेले नाही. शब्द किती आहे, आकारांत. मग आकारांत कशाला म्हणतो आपण, ज्या शब्दांच्या शेवटी आ हा स्वर येतो, ज्या शब्दांच्या शेवटी आ हा स्वर येतो, म्हणजेच काय, ज्यांच्या शेवटी काना आहे अशी शब्द किती आहेत या वाक्यामध्ये, या श्लोकामध्ये. शेवटी आ हा स्वर येतो म्हणजे शेवटी काना आहे असे किती शब्द यामध्ये आलेले आहेत. मग बघा इथं पहिला शब्द आकारांत आहे, शेवटला ना, मना, आलं की नाही. नंतर वासना हा शब्द सुद्धा आकारांत आहे, कारण वासना आ शेवटी आ हा स्वर आलेला आहे. कामा हा सुद्धा आकारांत शब्द आहे. पुन्हा मना हा, सर्वथा हा सुद्धा आकारांत शब्द आहे. म्हणजे किती शब्द झाले बघा बरं, आकारांत म्हणजे ज्यांच्या शेवटी आ हा स्वर आलेला आहे अशी अक्षर, अशी शब्द विचारले. आ हा स्वर शेवटी आलाय म्हणजेच काना आलेला आहे. मग अशी शब्द आपल्याला मिळाले 1 2 3 4 आणि 5. म्हणजे या श्लोकामध्ये एकूण 5 शब्द, पर्याय क्रमांक 4 आहे बघा, एकूण 5 शब्द असे आहेत का जे काय आहेत, आकारांत शब्द आहेत. काय आहेत, आकारांत शब्द आहेत ज्यांच्या शेवटी आ हा स्वर आलेला आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. चौदावा प्रश्न आहे, कृतज्ञतापूर्वक या शब्दात किती जोडाक्षरे आलेली आहे. किती जोडाक्षरे आहेत, मी तुम्हाला सांगितलं ट्रू हे जोडाक्षर नाही. ट्रू हे काय आहे, जोडाक्षर नाही. आता सांगितलं ट्रू हे जोडाक्षर नाही, बरेचसे चुका करते. नियम आणि रुव 1 आणि 2, केवळ 2 अक्षर याच्यामध्ये जोडाक्षर आलेले आहे. पर्याय क्रमांक 2. चुका कुठे होऊ शकतात, ट्रूला जोडाक्षर समजून 3 पर्याय क्रमांक लिहू शकतात पुढं, पण लक्षात ठेवायचं आपण ट्रू हे जोडाक्षर नाहीये, म्हणजे ज्ञ आणि व अशी 2च जोडाक्षर या शब्दामध्ये आलेली आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे बघा,
सीताराम बोलता बोलता अचानक थांबला आणि थोड्या वेळाने पुन्हा बोलू लागला. या वाक्यात आकारांत शब्द काय म्हणलेला आहे? आकारांत शब्द किती आलेले आहेत? आता मी तुम्हाला सांगितले आकारांत शब्द म्हणजे ज्या शब्दांच्या शेवटी काय येतो? आ हा स्वर येतो. म्हणजे ज्या शब्दांच्या शेवटी काना आहे असे शब्द विचारलेले आहेत आपल्याला. अक्षर नाही विचारलेले, शब्द विचारलेले आहेत. सीताराम हे नाहीये. बोलता बघा, बोलता, पुन्हा एकदा बोलता हा आकारांत शब्द आहे. अचानक हा अकारांत आहे. थांबला हा आकारांत शब्द आहे. थोड्या आ वेळाने पुन्हा लागला. ज्या ज्या शब्दांच्या शेवटी काना आलेला आहे म्हणजेच त्याच्या शेवटी आ हा स्वर आलेला आहे अशा शब्दांना आपण आकारांत शब्द म्हणतो. असे शब्द आपण पाहिले बोलता, बोलता, थांबला, थोड्या, पुन्हा आणि लागला. एवढे जे शब्द आहेत हे शब्द आकारांत शब्द आहेत. मग आता किती झाले बघा? 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे पर्याय क्रमांक 1 एकूण 6 शब्द हे आकारांत शब्द आहेत. हे शब्द आहेत त्याच्यामध्ये या वाक्यामध्ये 6 शब्द असे आहेत तर त्यांच्या शेवटी आ हा स्वर आलेला आहे, काना आलेला आहे म्हणजेच ते काय आहे? आकारांत शब्द आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. फळे, कंदमुळे, पालेभाजी या प्रकारचे सर्व पदार्थ आपल्या आहारात असावे. या वाक्यामध्ये एकारांत शब्द नाही, शब्द नाही आहे बघा, अक्षर विचारलेले आहेत. काय विचारलेले आहेत? अक्षर, शब्द नाही विचारले आपल्याला, अक्षरे विचारलेले आहेत की किती आहेत. आता एकारांत म्हणजे काय? ज्या शब्दांच्या शेवटी ए हा स्वर येतो, ज्या शब्दांच्या शेवटी, ज्या अक्षरांच्या शेवटी ए हा स्वर येतो म्हणजेच काय येतो? मात्रा येतो. है की नाही? अशी किती अक्षर त्याच्यामध्ये आले बघा. फळेमध्ये अळे हा एकारांत शब्द आहे. कंदमुळेमध्ये अळे हा एकारांत शब्द आहे. पालेभाजी मध्ये ले हा एकारांत शब्द आहे. प्रकारचे मध्ये चे हा एकारांत शब्द आहे. आणि असावे वेद मध्ये सुद्धा वे हा एकारांत शब्द आहे. म्हणजे बघा किती झाले मग? 1 2 3 4 आणि 5. पर्याय क्रमांक 2 या वाक्यामध्ये एकूण एकारांत अक्षरे किती आलेली आहेत? 5 अक्षरे आलेली आहेत. बघा फळे, कंदमुळे, पालेभाजी, ळे, रे, ले, चे आणि वे ज्या अक्षरांवर मात्रा असतो म्हणजे शेवटी ए हा स्वर असतो त्या अक्षरांना आपण एकारांत अक्षरे असं म्हणतो. पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा 17 नंबरचा प्रश्न आहे. आंबा, लिंबू, चिक्कू, नारळ, भोपळा ही फळे आकारमानानुसार काय म्हणते? आकारमानानुसार म्हणजे त्यांच्या आकारानुसार चढत्या क्रमाने लावल्यास. कोणता क्रम लावायचा आहे? चढता क्रम. चढत्या क्रमाने लावल्यास आंबट चव येणारे फळ काय म्हटले? आंबट चव येणारे फळ कितव्या क्रमांकावर येईल? आता बघा किती फळं दिलेली आहेत? एकूण 5 फळं दिलेली आहेत बरोबर. मग त्या 5 फळांमध्ये त्यांचा चढता क्रम लावायचा आहे आपल्याला. पण चढता क्रम कसा लावायचा आहे? आकारमानानुसार. आता चढता क्रम म्हणजे काय रे? सर्वात लहान अगोदर, त्यानंतर त्यापेक्षा मोठा, त्यापेक्षा मोठा आणि शेवटी सर्वात मोठा या क्रमाने आपल्याला त्यांचा चढता क्रम आकारमानानुसार लावायचा आहे. मग जर आपण ह्या 5 फळांचा जर विचार केला तर सर्वात प्रथम फळ कोणते येणार आहे? तर सर्वात लहान फळ असणार आहे लिंबू.
हे पहिलं फळ असणार आहे. त्यापेक्षा थोडासा मोठा आकार कोणाचा असतो? चिकूचा असतो. त्यानंतर मोठा आकार थोडासा आंबा, नंतर त्यापेक्षा मोठा नारळ, आणि सर्वात शेवटी कोण येणार आहे? भोपळा. म्हणजे आपण काय केलंय? आकारमानानुसार या फळांचा काय केला? चढता क्रम लावला. लिंबू सर्वात एक नंबरला लिंबू, नंतर चिक्कू, नंतर आंबा, नारळ आणि भोपळा. आता काय म्हणजे आपल्याला आकारमानानुसार चढता क्रम लावल्यास आपल्याला क्रम लावायचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की आंबट चव येणारे फळ कितव्या क्रमांकावर येईल? आंबट चव कशाची असते? लिंबाची चव आंबट असते. म्हणजे पहिल्या क्रमांकावर जे फळ आहे तेच आपल्याला काय मिळालं? आपल्याला उत्तर असणार आहे. म्हणजे लिंबू हे आंबट चव असणारे फळ आहे आणि ते कितव्या क्रमांकावर आलेलं आहे? पहिल्या क्रमांकावर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण. बघा, श्रीकृष्ण अठरा नंबरचा प्रश्न आहे. श्रीकृष्ण क्षमावंत, बुद्धिवंत, ज्ञानदेव, कृपा, वृथा, कृपया, पृच्छा या सर्व शब्दांमध्ये जोडाक्षरे किती आली आहेत? या सर्व शब्दांमध्ये जोडाक्षरे किती आली आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा आपण जोडाक्षरे मोजूया. पहिलं तर स्र हे जोडाक्षर आहे, कृ हे जोडाक्षर नाही, श्न हे जोडाक्षर आहे, क्षमावंत मध्ये क्ष हे जोडाक्षर आहे, बुद्धिवंत मध्ये धी हे जोडाक्षर आहे, ज्ञानदेव मध्ये ज्ञा हे जोडाक्षर आहे, कृपामध्ये जोडाक्षर नाही, वृथामध्ये जोडाक्षर नाही, कृपयामध्ये जोडाक्षर नाही, पृच्छामध्ये केवळ छा हे जोडाक्षर आहे. म्हणजे किती जोडाक्षर झाले बघा. श्रीकृष्ण शब्दामध्ये 1 2 त्यानंतर 3 4 5 आणि 6 पर्याय क्रमांक 4 6 जोडाक्षरे या सर्व शब्दांमध्ये मिळून आलेली आहेत. श्रीकृष्ण या शब्दामध्ये 2 जोडाक्षर आहेत, स्र आणि श्न. क्षमावंत मध्ये क्ष, क्ष आणि ज्ञ हे दोन्ही जोडाक्षर आहेत, आपल्या सर्वांना माहित आहे. क्षमावंत मध्ये क्ष हे जोडाक्षर आहे, बुद्धिवंत मध्ये धी हे जोडाक्षर आहे, ज्ञानदेव मध्ये ज्ञा हे जोडाक्षर आहे, कृपा हे जोडाक्षर, कृपा मधला कृ जोडाक्षर नाही लक्षात ठेवा, वृथा मधला ऋ हे जोडाक्षर नाही, कृपया मधला कृ हे सुद्धा जोडाक्षर नाही, पृच्छा मधला कृ हा सुद्धा जोडाक्षर नाही. आणि म्हणून जी जोडाक्षरांची संख्या आपल्याला मिळाली आहे 1 2 3 4 5 आणि 6 पर्याय क्रमांक 4 या सर्व शब्दांमध्ये एकूण 6 जोडाक्षरे आलेली आहेत. तुमचा प्रश्न पाहूया आपण. पाच 19वा प्रश्न आपल्या समोर आहे. अंगणवाडी या शब्दातील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरांपासून अनुक्रमे म्हणजे क्रम आहे, तोच क्रम बदलायचा नाहीये. या शब्दातील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरांपासून एका प्राण्याचे नाव तयार होते? अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. एका प्राण्याचं नाव तयार होते. आता पर्याय तो आपण 2 व 3 नंबरचा अक्षर घ्या बरं. 2 नंबरचा अक्षर आहे ग, 3 नंबरचा अक्षर आहे न. गण आहे का कोणत्या प्राण्याचं नाव? गण नाही. नंतर दुसरं आहे 4 आणि 2, चौथं
चौथा अक्षर आहे वा आणि ग, वाघ नाही म्हणतात, वाघ म्हणतो, है की नाही? वाघ म्हणतो का नाही, म्हणजे ते सुद्धा प्राण्याचं नाव नाहीये. पुढे वाघ 2 आणि 4, दुसरा अक्षर आहे ग आणि चौथा अक्षर आहे वा. गवा, गवा प्राण्याचं नाव आहे का? आणि गवा हा प्राणी आहे. म्हणजे आपल्याला या शब्दातील अनुक्रमे दुसरं आणि चौथं अक्षर जर आपण घेतलं, अनुक्रमे दुसरं आणि चौथं अक्षर, तर त्या अक्षरांपासून एका प्राण्याचे नाव या ठिकाणी तयार होतं. कोणत्या प्राण्याचं नाव या प्रश्नामध्ये तयार होतंय? तर गवा या प्राण्याचं नाव दुसरं आणि चौथ्या क्रमांकाचं अक्षर घेतल्यानंतर या ठिकाणी तयार होते. पुढचा प्रश्न आहे बघा, माझ्या मराठी भाषेची काय वर्णाली थोरवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओळी. वरील ओळीमध्ये र, म आणि द ही अक्षरे अनुक्रमे किती वेळा आलेली आहेत? आपला र, र, म आणि द हे 3 जे अक्षर आहेत ती किती वेळा आलेली आहेत या ओळीमध्ये ते आपल्याला शोधायचं आहे. बघा पहिलं अक्षर बघू आपण र. र हे अक्षर किती वेळा आले बघा बरं. पहिल्या ओळीमध्ये बघा माझ्या मराठी भाषेची, त्याच्यामध्ये कुठं र नाहीये बघा. इथं थोरवी मध्ये र आलेला आहे, दूर मध्ये र आलेला आहे, देशी ऐकू येते माझ्या मराठीची ओळी. किती अक्षर झाले र चे बघा. इथे एक अक्षर राहिले आपलं मराठी, माझ्या मराठी भाषेची, माझ्या मराठी र आला 1 2 3 4, म्हणजे र ची किती अक्षर झाली 4. या ओळीमध्ये र किती वेळा आलेला आहे 4 वेळा आलेला आहे. त्यानंतर म किती वेळा आलेला आहे बघा. आता म बघूया आपण किती वेळा आलेला आहे. म माझ्या मध्ये म आलेला आहे, मराठी मध्ये पण म आलेला आहे, भाषेची काय वर्णावी थोरवी, दूर देशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी, माझ्या मराठीची ओवी. म्हणजे बघा किती वेळा म आलेला आहे 1 2 3 4 वेळा म आलेला आहे. म ची संख्या किती आहे 4, र ची संख्या किती होती 4, म पण किती वेळा आलेला आहे या ओळीमध्ये 4 वेळा आलेला आहे. आता शेवटचा अक्षर आहे द. द हे अक्षर किती वेळा आलेला आहे बघा. आता 4 ओळीमध्ये द हे अक्षर किती वेळा आलेला आहे. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दूर द आलाय बघा, दूर मध्ये द आलेला आहे, देशी, देशी मध्ये पण द आलेला आहे, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. बाकी कुठे आपल्याला द दिसत नाही. म्हणजे द किती वेळा आलेला आहे या ओळीमध्ये 1 आणि 2 वेळा आलेला, बरोबर. र आलाय 4 वेळा, र हे अक्षर 4 वेळा आलेला आहे, म हे अक्षर 4 वेळा आलेला आहे, द हे अक्षर 2 वेळा आलेला आहे. आता शब्द आहे अनुक्रमे. अनुक्रमे म्हणजे ह्याच प्रमाणे आपल्याला र, म आणि द, र 4 म 4 द 2, म्हणजे 4 4 2 बघा, 4 4 2 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. म्हणजे अशा प्रकारे बघा कवितेच्या ओळी दिलेल्या असतील, एखादा श्लोक दिलेला असेल आणि त्या श्लोकामध्ये त्या कवितेमध्ये ठराविक अक्षर ती किती वेळा आलेले आहे, या अशा प्रकारचे देखील प्रश्न आपल्याला सूचना पालन या घटकावर विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रभात फेरी या शब्दातील अक्षरांपासून
खालीलपैकी कोणता शब्द तयार होत नाही? कोणता शब्द तयार होत नाही? चारपैकी खालीलपैकी कोणता शब्द तयार होत नाही या शब्दातील अक्षरांपासून? आता पहिला शब्द आहे बघा भारी, आहे का भारी? बघा इथं भा आहे, इथं री आहे, भारी म्हणजे पहिला शब्द तयार होतोय. दुसरा आहे प्रभू, प्र आहे बघा, पण भू आहे का? याच्यामध्ये भू आहे का कुठं? नाही, म्हणजे हा दुसरा शब्द तयार होणार नाही. म्हणजे हेच आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 प्रभू हा, कारण भू हे अक्षर, प्रभात फेरी या शब्दामध्ये भू हे अक्षर नाही. तिसरा प्रत, प्र आहे बघा, त आहे म्हणजे प्रत पण तयार होतोय. भात, भा आहे, त आहे म्हणजे भात पण तयार होतोय, प्रत पण शब्द तयार होतोय, भारी पण शब्द तयार होतोय, पण प्रभू मधला भू याच्यामध्ये नाही. आणि त्यामुळं या प्रश्नामध्ये या शब्दापासून प्रभू हा शब्द तयार होणार नाही. चला पुढचा प्रश्न बघू आपण. 22 नंबरचा प्रश्न आहे बघा. काही अक्षरे दिलेली आहेत. ना, च, द, वा, ज्ञा, र, न ही सर्व अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास या शब्दात मधोमध येणाऱ्या अक्षराच्या मधोमध जे अक्षर येणार आहे त्याच्या पुन्हा काय म्हटलंय? उजवीकडील दुसरे अक्षर कोणते? सर्वप्रथम आपण काय करू, ही अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार करू आणि मग त्या प्रश्नामध्ये ज्याप्रमाणे सांगितलंय त्याप्रमाणे कृती करू. तर कोणता शब्द तयार होतोय पहा बरं. ही अक्षरे जुळून कोणता शब्द तयार होतोय बघा. ज्ञान, न, रचना, वाद शब्द तयार होतोय. ज्ञान रचनावाद शब्द तयार होतोय याच्यापासून, ज्ञान रचनावाद. आता याच्यामधलं मधलं अक्षर कोणतं येते बघा बरं. च, इकडे 3 अक्षरे, डावीकडे 3, उजवीकडे च, च हे मधलं अक्षर आलं आणि या मधल्या अक्षराच्या उजवीकडे दुसरं अक्षर, च च्या उजवीकडे दुसरं, हे पहिलं हे दुसरं, म्हणजे अक्षर कोणतं येतंय? वा. वा हे अक्षर म्हणजे पर्याय क्रमांक 4. वा हे अक्षर मधोमध येणाऱ्या अक्षराच्या उजवीकडील दुसरं अक्षर आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील 3 दिवसांपासून सूचना पालन, आकलन हा जो घटक होता त्यातला जो पहिला घटक होता सूचना पालन, वर्ण आणि मजकूर या घटकाशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते आहेत आणि त्यावर आधारित सराव प्रश्न आपण भरपूर घेतलेले आहेत. आशा आहे की तुम्हाला सर्व समजलं असेल आणि या घटकावरील प्रश्न तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे सोडवता येतील. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.